सिमिलॅरिटी हा लेसन आपण शिकूया. जॉमेट्री मधला इयत्ता 10th मधला हा पहिला लेसन आहे आणि हा खूप महत्वाचा असणारा लेसन आहे. जनरली हा तुम्हाला 10 गुणासाठी परीक्षेला विचारला जातो. तर हा 10 गुणासाठी तुम्हाला 10 गुणासाठी तुम्हाला क्वेश्चन सॉरी लेसन तुम्हाला विचारला जातो. 40 पैकी जर 10 गुण जर तुम्हाला याच लेसन मध्ये जर मिळत जर असतील तर विचार करा स्क्वेअरिंग करणं किती सोपं आहे. मग स्क्वेअरिंग का होत नाही, बऱ्याच मुलांना मार्क्स का मिळत नाहीत, तर त्याचं कारण म्हणजे आता जे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घडले तेच त्याचं कारण आहे की आपण सिरियस नसतो. आपण बाकीच्या गोष्टींमध्ये खूप जास्त सिरियस असतो. तर आपण जर ते गांभीर्य जर ठेवलं आणि प्रत्येक लेसन मधल्या प्रत्येक एक्झरसाइजची जर चांगला सराव जर आपण जर केला तर 100% आपल्याला, मी तर म्हणेल 5-6 विषय सोडून द्या पण तुम्हाला 40 पैकी 40 गुण एका पार्ट मध्ये, 40 पैकी 40 गुण दुसऱ्या पार्ट मध्ये, दोन्ही पार्ट मध्ये तुम्हाला आउट ऑफ गुण पडू शकतात, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. पण त्यासाठी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, त्याचा सराव केला पाहिजे. जे येत नाही अशा असणाऱ्या गोष्टींना वारंवार बघितलं पाहिजे. जे येत नाही अशा गोष्टी आपण शिक्षकाशी डिस्कस केल्या पाहिजेत आणि पुन्हा आपण त्या समजून घेतल्या पाहिजेत. तर ह्या आपण जर समजून जर घेतल्या तर 100% तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये म्हणजेच तुमच्या असणाऱ्या जॉमेट्री मध्ये तुम्हाला 40 पैकी 40 गुण 100% पडू शकतात. हो, तुम्ही म्हणाल एकटा जर लेसन 10 गुणाला जर आहे तर बाकीच्या लेसनचं काय, तर तुम्हाला माहिती आहे की क्वेश्चन पेपर जो असतो तो एकूण 60 गुणाचा असतो. एकूण जो क्वेश्चन पेपर तुमचा जो राहतो तो एकूण 60 गुणाचा असतो. त्याच्यापैकी फक्त आपल्याला 40 गुणाचंच क्वेश्चनचे आन्सर आपल्याला लिहायचे असतात, म्हणजे एक एक्स्ट्रा 20 गुण त्याच्यामध्ये असतात. म्हणून या सर्वांचा आपण जर वेगळा लेसनचा ऍव्हरेज आपण जर काढलं तर प्रत्येकाचे वेगळे गुण आहेत. तसं सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता नावाच्या लेसनचे तुम्हाला किती गुण मिळणार आहेत? 10 गुण तुम्हाला मिळणार आहेत. आणि लेसन खूप अवघड आहे असं म्हणत नाही मी, तर एका खूप झालं तर 10 ते 15 मिनिटांमध्ये सगळे लेसन पण शिकू शकतो. पण ते तुम्हाला पण समजला पाहिजे. केवळ मी तुम्हाला शिकवणच फायदा नाही, तर तो समजणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि समजण्यासाठी आपण आपलं शरीर आणि आपला मेंदू दोन्ही पण जागेवर पण असणं तेवढंच गरजेचं आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया सिमिलॅरिटी नावाच्या लेसनला. त्यामधील असणारा पहिली प्रॅक्टिस सेट 1.1, पहिली प्रॅक्टिस सेट 1.1. आता 1.1 या असणाऱ्या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे मी तुम्हाला 3 प्रॉपर्टीज लिहून दिलेल्या आहेत. दिसत आहेत? किती प्रॉपर्टीज आहेत? 3 प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामध्ये चौथी पण प्रॉपर्टी आहे, मी तुम्हाला सांगितलं. चौथी पण प्रॉपर्टी असते ते आपण नंतर शिकू, पण या 3 प्रॉपर्टी महत्वाच्या आहेत. काही वेळेला, नेहमी नाही, पण काही वेळेला 3 प्रॉपर्टी पैकी एक प्रॉपर्टी तुम्हाला एक्झामला विचारली जाते किंवा या असणाऱ्या प्रॉपर्टीवरचे असणारे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. मग प्रॉपर्टी तुम्हाला जर आल्या तर तुम्हाला एक्झाम्पल येतील, जर तुम्हाला प्रॉपर्टीज नाही आल्या तर तुम्हाला एक्झाम्पल येणार नाहीत. आता या असणाऱ्या प्रॉपर्टी कशाशी रिलेटेड आहेत तर 3 गोष्टीशी रिलेटेड आहेत. एक आहे एरिया, दुसरा आहे बेस आणि तिसरा आहे हाईट. एरिया म्हटलं, एरिया ऑफ ट्रायंगल म्हटलं की फॉर्म्युला काय असतो? 1/2 बेस इंटू हाईट. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. हा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. म्हणजे इथे एरिया आला, बेस आला आणि हाईट आल्या, 3 गोष्टी इथे आहेत. आता हे ट्रायंगल मी तुम्हाला आता सांगितले, हे जे ट्रायंगल आहेत हा खाली जो तुम्हाला दिसतो हा बेस आहे. बेस म्हणजे पाया. आणि या असणाऱ्या बेसवरती जी परपेंडिक्युलर लाईन आहे, लंब रेषा जी आहे, त्या लंब रेषेला म्हटलं जातं उंची.
म्हणजे या त्रिकोणाचा हा पाया आहे आणि ही उंची आहे. बऱ्याच वेळेला या असणाऱ्या बेसला B1 असं पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? B1. आणि याला हाईट ही पहिल्या त्रिकोणाची असल्यामुळे याला H1. याला काय म्हणतात? H1. हा B2 आणि हा H2. B2 आणि H2. मग याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय. क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचंय. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ते दोन ट्रायंगल आहेत, दिसत आहेत तुम्हाला? इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. हे दोन ट्रायंगल आहेत का? आता हे जे दोन ट्रायंगल आहेत, या दोन्ही ट्रायंगल मध्ये पहिल्या ट्रायंगलचा बेस कुठला आहे? BC. आणि हाईट कुठली आहे? AM. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस कुठला आहे? QR. हाईट कुठली आहे? PM. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? पाहिजे तर इथे मी लिहून देतो तुम्हाला. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस इंटू हाईट. मग या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर तुम्हाला काढायचं. मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. बघा दोघांचा पण एरिया आहे. मराठी असो किंवा इंग्लिश असो त्याच्यामध्ये असंच लिहिलं जातं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? तर आताच आपण बघितला 1/2 बेस इंटू हाईट. आता या ट्रायंगलचा बेस कुठला आहे? BC. हाईट कुठली? AM. 1/2 इंटू या ट्रायंगलचा बेस कुठला आहे? QR. हाईट कुठली आहे? PM. आता इथे जर तुम्ही जर बघितलं तर इथे 1/2 न्यूमरेटरला पण आहे आणि डिनोमिनेटरला पण आहे. 1/2 कॅन्सल. 1/2 कॅन्सल. काय शिल्लक राहिलं? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू BC इंटू AM बाय QR इंटू PM. QR इंटू PM. आता BC ला काय म्हटलेलं आहे? B1 म्हटलंय. AM ला काय म्हटलंय? H1 म्हटलंय. तर या जर असणार आहे त्यांच्या किमती जर आपण जर टाकल्या तर काय मिळेल आपल्याला? B1 इंटू H1 बाय B2 इंटू H2. म्हणजे पाया आणि उंची जर भिन्न असतील, पाया आणि उंची जर भिन्न असतील तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांचा संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा असतो. पाया आणि उंची जर भिन्न असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा असतो. ही झाली पहिली प्रॉपर्टी. समजली सर्वांना? आता जर आपण सेकंड प्रॉपर्टीकडे जर आपण जर गेलो तर सेकंड प्रॉपर्टी मध्ये इथे तुम्हाला दोन ट्रायंगल दिसत आहेत. हा एक ट्रायंगल, हा एक ट्रायंगल. पण तुमच्या प्रॉपर्टी मध्ये काय म्हटलेलं आहे? एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट म्हटलंय. काय म्हटलंय? इक्वल हाईट. आता हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा हा आहे बेस आणि ही आहे हाईट. या ट्रायंगलचा हा बेस आहे आणि ही आहे हाईट. म्हणजे हाईट दोन्ही असणाऱ्या ट्रायंगलची कॉमन आहे. दोन्ही ट्रायंगलची हाईट जी आहे ती कशी आहे? कॉमन हाईट आहे. आता दोन्ही ट्रायंगलची हाईट कॉमन असल्या कारणास्तव ती इक्वल आहे. जर दोघांची जर कॉमन हाईट जर असेल तर त्याला आपण इक्वल बोलतो.
इथे दोन ट्रायंगल कुठले आहेत? तर एक आहे एबीएम आणि दुसरा आहे एसीएम. आणि इथे जी हाईट आहे ते हाईट कशी आहे? तुम्हाला कॉमन हाईट तुम्हाला दिसते. मग ज्या वेळेला हाईट कॉमन असेल त्यावेळेला तुम्हाला काय म्हणायचं? इफ द बरं पहिले आपण ट्रायंगल घेऊया. इन ट्रायंगल एबीएम अँड ट्रायंगल, एक एबीएम घेतला एसीएम, परंतु या असणाऱ्या ट्रायंगल मध्ये हाईट इक्वल आहे. ही height of both triangle are equal. Then त्यामुळे दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, आताच आपण फॉर्म्युला बघितला काय, 1/2 बेस इंटू हाईट. चला त्याचप्रमाणे आपण घेऊया एरिया ऑफ ट्रायंगल. पहिला ट्रायंगल कुठला आहे? एबीएम बाय दुसरा ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल एसीएम इक्वल टू एबीएम एरिया ऑफ ट्रायंगल एबीएम, याचा फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. या ट्रायंगलचा बेस कुठला आहे? बीएम. हाईट कुठली? एएम. एरिया ऑफ ट्रायंगल एसीएम, हा एसीएम ट्रायंगल आहे, याचा बेस कुठला आहे? सीएम. 1/2 सीएम इंटू हाईट कुठली आहे? एएम. का तर इथे म्हटलंय इक्वल हाईट. काय म्हटलेलं आहे? इक्वल हाईट तो म्हटलेलं आहे. मग ही हाईट इक्वल आली तुमची. पण तुम्हाला इथे जर बघितलं तर अंशाला पण एएम आहे, छेदाला पण एएम आहे. एएम एएम कॅन्सल, 1/2 कॅन्सल. काय भेटलं आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल एबीएम बाय एरिया ऑफ ट्रायंगल एसीएम इक्वल टू बीएम बाय सीएम. पण हे दोन्ही पाया आहेत. बीएम हा पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे, सीएम हा दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे. म्हणून हा पहिल्या त्रिकोणाचा पाया असल्यामुळे याला आपण B1 बोलू शकतो, हा दुसऱ्या त्रिकोणाचा असल्यामुळे याला आपण B2 बोलू शकतो. म्हणजे B1 बाय B2 असे त्याचं गुणोत्तर येईल. म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर जेव्हा किंवा जर हाईट जर इक्वल असेल दोन्ही त्रिकोणाची, तर त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढं असतं. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तरा एवढं असतं तेव्हा जेव्हा त्या दोन्ही त्रिकोणाची उंची ही समान असते. उंची जर समान असेल तर दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पायांच्या गुणोत्तराबरोबर असतं, संगत पायांच्या गुणोत्तराबरोबर. सेम पलीकडे जर आपण जर गेलं तर या ट्रायंगल मध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे बघा हा ट्रायंगल आहे पी क्यू आर, हा एक ट्रायंगल आहे असा. दुसरा आहे एस आर क्यू, म्हणजे असा एक ट्रायंगल तुम्हाला दिसतोय. आता हा पहिला जो ट्रायंगल आहे पी क्यू आर, याचा बेस कुठला आहे? तर क्यू आर आहे. आणि हाईट कुठली आहे? तो पी क्यू ही हाईट आहे. इथे परपेंडिक्युलर दिसतोय तुम्हाला. दुसरा ट्रायंगल आहे एस आर क्यू, त्याचा पाया आहे क्यू आर. आणि याची जी हाईट आहे ती आहे एस आर, इथे परपेंडिक्युलर तुम्हाला दिसतंय. ते दोन ट्रायंगल आहेत आणि या दोन्ही ट्रायंगल मध्ये जर आपण जर बघितलं तर इथे बेस तुम्हाला इक्वल बघायला मिळतोय. बेस कसा आहे? इक्वल बेस आहे दोन्ही असणाऱ्या ट्रायंगल मध्ये.
इथे या असणाऱ्या ट्रायंगल मध्ये आपण बघितलं की हाईट इक्वल आहे, हाईट इक्वल आहे. या असणाऱ्या ट्रायंगल मध्ये बेस इक्वल आहे. मग त्याच प्रकारे आपल्याला इथे या प्रकारे हे आपल्याला सोडवायचंय, परंतु इथे हाईट इक्वल होती, इथे बेस इक्वल आहे. चला दोन ट्रायंगल आपण घेऊया. इन ट्रायंगल PQR and a triangle SRQ, हे दोन ट्रायंगल आहेत. आता दोन्ही ट्रायंगल मध्ये जर आपण बघितलं तर बेस कसा आहे, इक्वल. मग बेस इक्वल आहे ते आपल्याला इथे सांगायचं. इफ बेस ऑफ बोथ ट्रायंगल are equal, then area of triangle, दोन ट्रायंगल कुठले आहेत, एरिया ऑफ ट्रायंगल PQR बाय एरिया ऑफ ट्रायंगल SRQ इक्वल टू, पुन्हा फॉर्म्युलाकडे यायचं एरियाच्या. एरिया ऑफ ट्रायंगल PQR फॉर्म्युला 1/2 बेस इंटू हाईट. बेस कुठला आहे, QR. हाईट कुठली आहे, PQ बाय 1/2. या ट्रायंगलचा बेस आहे QR आणि हाईट आहे SR. इफ बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, बघा इथे बेस तुम्हाला इक्वल दिसतंय आहे का. तर QR कॅन्सल, 1/2 कॅन्सल. काय शिल्लक राहिलं, एरिया ऑफ ट्रायंगल PQR बाय एरिया ऑफ ट्रायंगल SRQ इक्वल टू PQ बाय SR. आता PQ ही पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे, मीन्स ही H1 आहे, आणि SR ही दुसऱ्या ट्रायंगलची हाईट आहे म्हणजे H2 आहे. मग PQच्या जागेवरती आपण H1 आणि SRच्या जागेवर आपण H2 सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे जर दोन त्रिकोणाचा बेस जर इक्वल असेल, दोन त्रिकोणाचा पाया जर समान असेल, तर त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. दोन जर पाया समान जर असेल, दोन त्रिकोणाचा जर पाया समान जर असेल, नीट लक्षात घ्या, पाया समान जर असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. आणि उंची जर समान असेल तर पायाच्या गुणोत्तरा एवढं असतं. पाया समान असेल तर उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. उंची समान असेल तर पायाच्या गुणोत्तरा एवढं असतं. आणि दोन्ही समान जर नसेल तर पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. जर पाया पण समान नाही आणि उंची पण समान नाही, तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाया, संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. समजलं? ओके, थँक्यू.